मी एक शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी आहे. नोकरी न करता आपण काहीतरी वेगळं करायचं, करिअर म्हणून याच्याकडे जर बघितलं, सिन्नर मध्येच माझं आता जवळपास 100 टन प्लस युनिट आहे. 30,000 लोकांना वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही देत असतो. आपण एक 1-1.5 एकराचे पण गांडूळ खताचे प्रकल्प उभे करून दिलेले आहे. ह्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक किती केली आणि त्यातून उत्पन्न किती होतं, किती लोकांना रोजगार मिळाला? आता आपल्या कंपनीचा 1 करोडच्या प्लस टर्नओव्हर आहे. नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशलच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका अशा प्रेरणादायी उद्योग समूहाकडे, ज्याची सुरुवात स्वप्नातून झाली आणि प्रत्यक्षात साकारली अथक परिश्रमातून. ही कथा आहे एका कष्टाळू आणि दूरदृष्टी असलेल्या जोडप्याची, ज्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी विचार करत हे सुरू केला सुयो ॲग्रो बिझनेस. आज हा उद्योग लाखोंचा नफा कमवत असतानाच हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचं काम करत आहे. या उद्योग समूहाच्या माध्यमातून आज हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हा प्रवास केवळ व्यवसायासाठी नाही, तर शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याचा आणि सेंद्रिय शेतीचा व्यापक प्रसार करण्याचा आहे. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि कशी घडली सुयोग ॲग्रो बिझनेसची ही यशस्वी यशोगाथा,